माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. कॅपॅसिटन्स हा जो टॉपिक आहे, इट्स अ व्हेरी वास्ट टॉपिक. यू माइट हॅव सीन. आपण कॉम्बिनेशन वाला टॉपिक पाहिला, सम सोडवले. आता कॅपॅसिटरच्या डेप्थ मध्ये आपल्याला जायचंय आणि लर्न करायचंय बेटा. कॅपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटर. जो कॅपॅसिटर आहे ना, तर त्याची कॅपॅसिटीसाठी वी आर गोइंग टू डिराइव्ह एन एक्सप्रेशन. आणि कॅपॅसिटी बनते कशी? जो कॅपॅसिटर आहे, इनफॅक्ट पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे. आपण चार्जिंग बाय इंडक्शन शिकलो होतो. तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आपल्याला. डाय इलेक्ट्रिक नसताना, डाय इलेक्ट्रिक अख्खाच्या अख्खा भरलेला असताना, आणि डाय इलेक्ट्रिक थोडाफार भरलेला असताना, पार्शियली फिल्ड. ठीक आहे ना, अर्धा नाही बोलू शकत आपण. चतकोर असू शकतो, 1/4 असू शकतो, असा थोडासा भरलेला, थोडासा तो काही मास थोडासा आहे. राईट. सो काय डायइलेक्ट्रिक येते नंतर पाहू आपण. पहिलं बघायचं विदाउट डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिक नसताना कॅपॅसिटी किती असते तुमच्या कॅपॅसिटरची? तर बेटा, लेट मी ड्रॉ अ डायग्राम. समजा 3D ची काही गरज नाही, ड्रॉ 2D डायग्राम सिम्पली. ही पॅरल प्लेट नाही, मी 3D डायग्राम काढतो. काय ना, पहिलंच डेरिव्हेशन आहे, थोडासा फील येईल तुम्हाला. बेटा समजा मी एखादी मेटलची प्लेट आहे आणि ह्या प्लेटला चार्ज केलं. ठीक आहे. सपोज I have charged this plate and you are seeing there is plus charge on it. Obviously it will be uniformly distributed. ठीक है ना, this charge will be uniformly distributed. मी काय केलं बेटा, ही फुल्ली चार्ज एक दुसरी प्लेट हिच्या जवळ आणली. मी काय केलं, एक दुसरी प्लेट ह्या प्लेटच्या जवळ आणली. आता काय होईल बघ बर का, इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन होईल. काय होईल बेटा? इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. ही न्यूट्रल प्लेट आहे. आय हॅव ऑलरेडी टॉट यू एव्हरीथिंग. मी हे ऑलरेडी शिकवलंय. ही प्लेट हिची सख्खी बहीण आहे. ह्या प्लेटचा एरिया, डायमेन्शन, थिकनेस, मटेरियल, एव्हरीथिंग इज सेम ऑफ धिस प्लेट. फक्त ही चार्ज आहे, फुल्ली चार्ज. ह्या प्लेटला मी हिच्या जवळ आणलं. जवळ शब्द वापरलाय मी, हिला चिटकवलं नाही. ठीक आहे. हा, मग आता बघ, हिच्यामध्ये न्यूट्रल आहे ना, म्हणजे 1,00,000 चार्जेस असतील. ठीक आहे. तर 50,000 इकडं, 50,000 तिकडं, निगेटिव्ह 50,000 इकडं, निगेटिव्ह 50,000 तिकडं. दिस इज व्हॉट द पोलरायझेशन वॉज. ठीक आहे. सो ह्या प्लेट मधले न्यूट्रल असल्यामुळं अर्धे चार्ज म्हणजे प्लस वाले काय करतील, चार्जेस फ्रॉम द इनर साइड ह्याच्या चार्जेसला स्वतः जवळ खेचतील, गेटिंग, निगेटिव्ह वाल्यांना. आणि 50,000 पॉझिटिव्ह असतील. 1,00,000 पैकी 50,000 इकडं, 50,000 तिकडं. आय एम जस्ट टेलिंग यू नंबर टू गेट द फील. अर्धे इकडं, अर्धे इकडं. राईट. आणि हे जे इकडचे आहेत, तर ह्याला अर्थ केलं जातं. जेणेकरून हे प्लस अर्थ यु नो ओशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स आहे. हजारो करोडो लाखो लागतील तेवढे इलेक्ट्रॉन्स अर्थ मध्ये. सो ह्या प्लस वाले मायनसला बॅलन्स करतील. विषय संपला. ठीक आहे. ही प्लेट जर चिपकली ठीक, तर काय होईल, प्लसला मायनस न्यूट्रलाइज होऊन जाते त्या प्लेट. विषय संपला. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? सो चिटकवायचं नाही, त्यांना थोडीशी स्पेस ठेवायची आहे. आणि इथं काहीही भरलेलं नाहीये. ओके, देर इज एअर ऑर व्हॅक्युम यू कॅन से. ठीक आहे ना. नथिंग इज देअर इन बिटवीन these two plates. ह्या दोन प्लेट मधलं जे सेपरेशन आहे बेटा, दॅट सेपरेशन इज डी. ह्या दोन प्लेट मधलं किती आहे बेटा सेपरेशन? डी. दे आर ऍट डिस्टन्स छोटा डी. ठीक आहे. चलो, वी आर गोइंग टू डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर कॅपॅसिटी. आता बेटा आपल्याला माहिती आहे बघ, ही एक प्लेट आणि ही एक प्लेट. आपण प्लेन शीट ईला सफिक्स पीएस लावलो होता आपण जेव्हा गॉस लॉ शिकत होतो. आपण गॉस लॉचे 3 डेरिव्हेशन पाहिले होते, ई स्पियर, ई सिलेंडर अँड ई प्लेन शीट. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू स्पियर 1/4 pi epsilon naught q by r square. E cylinder 1/4 pi epsilon naught 2 lambda upon r, where lambda was linear charge density. आणि प्लेन शीट वाला थर्ड वन, इट वॉज सिग्मा अपॉन 2 epsilon naught. सिग्मा अपॉन 2 epsilon naught because of the प्लेन शीट. तर ती जी प्लेन शीट आहे, इट वॉज नथिंग बट प्लेट ऑफ द कॅपॅसिटर. यू कॅन से प्लेट ऑफ द कॅपॅसिटर. ठीक आहे ना. सो बेटा, नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड, हे बघ ना, हा प्लस आहे, हा मायनस आहे. हाऊ यू पीपल शो इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड? इन दिस वे बेटा, यस ऑर नो? सो नेट इलेक्ट्रिक फील्ड inside
द प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर. बळा कॅपॅसिटरच्या प्लेटच्या आतमध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, तर इट इज बिकॉज ऑफ द टू प्लेट्स ना. सो ई इज इक्वल टू ई ड्यू टू फर्स्ट प्लेट असं म्हणतो मी, प्लस ई सेकंड प्लेट. अरे येस ऑर नो? प्लेन शीट लाईक आहेत ना, म्हणजे दे आर लाईक प्लेन शीट्स. मेटलच्या प्लेट्स आर लाईक प्लेन शीट जे आपण शिकलोय. तर सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट बेटा, येस ऑर नो? प्लस सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. सर व्हॉट इज सिग्मा? सिग्मा इज सरफेस चार्ज डेन्सिटी. अरे बाबा सिग्मा काय रे? सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी. म्हणजे काय? चार्ज प्रति युनिट एरिया ऑफ द प्लेट्स. चार्ज पर युनिट एरिया ऑफ द प्लेट्स, कारण दोन्ही प्लेट्स सेम सेम आहे. मग बेटा ई बर का, ई ठीक आहे इज इक्वल टू काय होईल बेटा? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट कॉमन निघल, 1 हा प्लस 1 हा 1 होईल. सो दिस आन्सर इज सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. वी आर अज्युमिंग की काहीच नाही, म्हणजे व्हॅक्यूम आहे किंवा एअर आहे. ठीक आहे सर, सिग्मा इज क्यू बाय ए आहे का नाही? सो कॅन आय राईट क्यू बाय ए एप्सिलॉन नॉट, नाही का? क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट. बट वी नो दॅट E is equal to V by D. E is equal to V by D. So बेटा V upon D काय फॉर्म्युला अप्लाय केले बेटा? मी घाबरण्याची काही गरज नाहीये. We know E is V by D. We have already learned relationship between electric field and potential, नाही का? सो इन फॅक्ट आपण डेल्टा V is equal to E dot dr ऑलवेज ट्रू घेतला होता, नाही का? सो E is equal to V by D हे रिलेशनशिप आहे. आणि सिग्मा तर तुमच्याकडे आहेच आहे, जो मी वरती उचलून टाकून दिला. मला पाहिजे कॅपॅसिटी ऑफ द पॅरल प्लेट कॅपॅसिटर. सी इज क्यू बाय व्ही. येस ऑर नो बेटा? सो मला क्यू अपॉन व्ही पाहिजे, तर हा व्ही इकडे घेऊन जा, हा ए एप्सिलॉन वरती घ्या. सो ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी, हा व्ही त्याच्या जागी घेऊन जा. सो क्यू बाय व्ही. सर व्हॉट इज क्यू बाय व्ही? इट इज कॅपॅसिटी. सो बच्चा सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. ओके, बिकॉज कॅपॅसिटी इज क्यू बाय व्ही. अरे येस ऑर नो बेटा? सी इज Q by V. ठीक है ना? So after applying this, I have got capacity of the parallel plate capacitor. Are you understanding? A epsilon naught upon D. मी इथे डाय इलेक्ट्रिक वगैरे काही भरलंय का बेटा? नथिंग हॅज बीन देअर. इथे काहीही नाहीये भरलंय. किती काही काहीच नाही, मोकळे. सो दिस इज ए epsilon naught upon D विथाउट डाय इलेक्ट्रिक. विथाउट डायइलेक्ट्रिक. मग डायइलेक्ट्रिक टाकल्यावर काय होईल बेटा? epsilon नॉट के होईल ना. epsilon आठवतंय ना, के वॉज epsilon upon epsilon नॉट. के वॉज epsilon upon epsilon नॉट. So you have to multiply by k when dielectric is there. So this derivation is for without dielectric. C is a epsilon naught upon d. We have to remember this formula for numerical solving. बेटा from this formula मी काय म्हणू शकतो बेटा की कॅपॅसिटी इज प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द प्लेट्स आणि कॅपॅसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे जितका मोठा एरिया असेल तुमच्या प्लेट्सचा तितकी मोठी कॅपॅसिटी असणार आहे. आणि हे डिस्टन्स ऍक्च्युअल मध्ये काय पाहिजे? छोटं, तर कॅपॅसिटी वाढेल ना. आपल्याला कॅपॅसिटी जादा पाहिजे. सो डिस्टन्स बिटवीन प्लेट्स खूप कमी पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग? इट हॅज टू बी व्हेरी व्हेरी लेस सो दॅट कॅपॅसिटी विल बी व्हेरी मच ग्रेटर. चला एकदा स्क्रीनशॉट घ्या बेटा. Second expression for capacity of the parallel plate capacitor we are going to derive with dielectric. मगाशी आपण पाहिले की dielectric नसताना C was A epsilon naught upon D. C was A epsilon naught upon D. With dielectrics, what are dielectrics? So beta, these dielectrics are the solid materials. They are most typically solid materials. Maximum the solid आहेत. Not conductor, not insulator, not semiconductor. Very interesting thing is ते कंडक्टरही नाहीयेत, इन्सुलेटरही नाहीयेत
आणि मोस्ट इंटरेस्टिंगली की सेमी कंडक्टर नाहीये जी दोघांची मिडल कॅटेगरी असते. सो दिस इज दी फोर्थ कॅटेगरी. दे आर डिफरंट मटेरियल्स दॅन दिस थ्री. तिघांपेक्षा वेगळे की जे डो नॉट अलाउ इलेक्ट्रिक फील्ड टू पास थ्रू देम. त्यांच्यामधनं इलेक्ट्रिक फील्ड ते जाऊ देणार नाहीत. लाईक एअर. हवा काही कंडक्टर थोडी आहे. इलेक्ट्रिक फील्ड ते मग कंडक्टर झालं. परंतु दे हॅव ॲबिलिटी टू डेव्हलप द इलेक्ट्रिक फील्ड. दे डेव्हलप ॲबिलिटी फॉर गोईंग इलेक्ट्रिक फील्ड थ्रू देम. त्यांच्यामध्ये ही ॲबिलिटी आहे. दे हॅव ॲबिलिटी. ही तर खासियत आहे त्यांची, ही क्वालिटी आहे की दे कॅन डेव्हलप द इलेक्ट्रिक फील्ड टू पास थ्रू देम. एकदा स्क्रीनशॉट घ्या. तो बेटा विथ डायलेक्ट्रिक आय एम सेइंग कम्प्लिटली फील्ड, कारण पुढे आपण काय पाहणार आहे पार्शली फील्ड. सो न्यूमरिकल्स मध्ये कम्प्लिटली फील्ड येतील की पार्शली, एव्हरीथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण एकदा ही डेरिवेशन आणि कन्सेप्ट लर्न करू बेटा. ठीक आहे. मला सांग, ही एक कॅपॅसिटरची प्लेट आहे आणि ही एक कॅपॅसिटरची प्लेट आहे. ही फुल्ली चार्जड आहे. येस ऑर नो बेटा. आणि याच्या जवळ तुम्ही दुसरी एक प्लेट आणता, राईट. मग आता हिच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे लाईक इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन होणार, ही अर्थ डे, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. तर बेटा मी प्लस आणि मायनस चार्जेसच्या मध्ये एक स्लॅब ठेवली. मी काय ठेवतोय, डायइलेक्ट्रिक स्लॅब ठेवतोय बेटा. लक्ष दे, कम्प्लिटली फील्ड आहे फुल. मी काय ठेवली, ह्या दोघांच्या मध्ये एक डाय इलेक्ट्रिक स्लॅब ठेवली. मी काय ठेवली आहे, डाय इलेक्ट्रिक स्लॅब इन बिटवीन टू प्लेट्स, अर्थात त्यांच्यामधलं डिस्टन्स डी आहे जे आपण मागाशी पाहिलं होतं. ही स्लॅब ठेवली बेटा. आता होईल काय, याच्यामध्ये यू नो दॅट मटेरियल मध्ये न्यूट्रल मटेरियल आहे नाही का. समजा तुमचं एअर, ग्लास, मायका, हे सगळे जे तुमचे डायइलेक्ट्रिक्स आहे, मी जेव्हा याच्यात ठेवणार तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोलरायझेशन इंडक्शन होईल. म्हणजेच पोलराइज्ड होतील, इंड्युस्ड चार्जेस विल गेट इंड्युस्ड. आणि तुम्हाला माहिती आहे की प्लेटमध्ये ही जी प्लस साइड आहे ही डायइलेक्ट्रिक स्लॅब मधल्या निगेटिव्हला आपल्याकडे खेचून घेईल आणि प्लस वाल्यांना त्या साइडला करेल, राईट. सो चार्जेस विल गेट सेपरेटेड. चार्जेस विल गेट सेपरेटेड इनसाइड. काहीच नवीन नाहीये, हे तुम्हाला इथपर्यंत माहिती आहे बेटा. ही जी डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे हिचा जो कॉन्स्टंट आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के, ठीक आहे ना. डायइलेक्ट्रिक स्लॅबचा डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय रे बेटा, द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज के. आता जे नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे बेटा, लक्ष दे, नेट इलेक्ट्रिक फील्ड की जे ह्या प्लेट्समुळे, मी असं म्हणू का की ते जे फील्ड आहे बरं का, नेट इलेक्ट्रिक फील्ड कोणामुळे, ह्या प्लेट्समुळे, तर ते फील्ड आहे बेटा ई नॉट. काय म्हणू आपण, ई नॉट. सो हे जे ई नॉट आहे इज नेट इलेक्ट्रिक फील्ड. कशामुळे, ड्यू टू द प्लेट्स ऑफ द कॅपॅसिटर. ठीक आहे बेटा. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आतमध्ये लक्ष द्या, हे बाहेर ई नॉट आहे. आता आतमध्ये एक फील्ड डेव्हलप होणार, येस ऑर नो बेटा. इलेक्ट्रिक फील्ड विल गेट डेव्हलप्ड इनसाइड बिकॉज ऑफ द इंड्युस्ड चार्जेस. इनसाइड म्हणा किंवा ई इंड्युस्ड म्हणा, आहे की नाही. प्लस टू इलेक्ट्रिक फील्ड फ्रॉम प्लस टू मायनस. बाहेरचं फील्ड असं आहे आणि आतमधलं फील्ड असं आहे, अपोजिट. अर्थात ते काय याच्यापेक्षा मोठं नसणार आहे. बट जे नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे बेटा ते काय असणार आहे, एक्सटर्नल मायनस इंटरनल, येस ऑर नो. सो इट विल बी ई एक्सटर्नल मायनस ई इंटरनल किंवा इंड्युस्ड. It was observed that because of dielectric, the net electric field was reduced by the factor of K. Okay. So हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो ई नेट आय विल राईट ई नॉट, ठीक आहे ना बेटा, बाय के. दिस वॉज ऑब्झर्वेशन की तुमचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो आहे तो टाकल्याच्या नंतर तुमचं जे नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे इट विल गेट रिड्युस्ड बाय द फॅक्टर ऑफ के. गेटिंग, विच इज इक्वल टू एक्सटर्नल फील्ड तुमच्या प्लेट्समुळे आहे, राईट. ई नॉट बिकॉज ऑफ द प्लेट्स. सो बेटा ई नॉट मायनस ई इनसाइड. गेटिंग. आता आपल्याला हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे हे एका प्लेटमुळे किंवा प्लेन शीटमुळे माहिती आहे की सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. आपण मगाशी पाहिलं की दोन प्लेट्समुळे जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ते दोघांची ऍडिशन होईल आणि इट विल बी सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट.
ह्या दोन प्लेट्समुळे काय होईल बेटा, सिग्मा अपॉन epsilon नॉट, सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी चार्ज पर युनिट एरिया ऑफ द प्लेट्स इज इक्वल टू, हा खालचा के राहिला, सिग्मा अपॉन epsilon के इज इक्वल टू, हे जे ई नॉट आहे विच विल बी रिटर्न ॲज सिग्मा अपॉन epsilon नॉट मायनस हे जे इंड्युस्ड आहे, इंड्युस्ड चार्जेस जे आहेत ना बेटा, मी म्हणतो की सिग्मा सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी, तुम्हाला माहिती आहे सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ प्लेट्स, ठीक आहे ना, आणि सिग्मा इंड्युस्ड विल बी सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ induced चार्जेस इन स्लॅब, स्लॅब मधल्या इंड्युस्ड चार्जेसची आणि सिग्मा कोणाची, प्लेट्सची, ठीक आहे. सो इंड्युस्ड साठी कॅन आय राईट सिग्मा इंड्युस्ड किंवा आई अपॉन epsilon नॉट, ठीक आहे. सो व्हॉट विल हॅपन बेटा, epsilon नॉट कॉमन निघून कॅन्सल आउट होऊन जाईल, तो मायनस सिग्मा इंड्युस्ड विल कम ओव्हर हिअर, इथं राहील सिग्मा, ही टर्म पलीकडे जाऊन मायनस होऊन जाईल सिग्मा अपॉन के, ठीक आहे. सो सिग्मा इंड्युस्ड आपण आय एन लिहू, ठीक आहे ना, सिग्मा इंड्युस्ड आय एन इनसाइड म्हणजेच इंड्युस्ड, सिग्मा इंटू ब्रॅकेट 1 minus 1 upon k. Okay, so this was the important expression. Sigma induced is sigma into 1 minus 1 upon k. तर बाळा लक्ष द्या आता, सिग्मा इंड्युस्ड इज सिग्मा इंटू 1 minus 1 upon k इथपर्यंत आपण आलो. बेटा लेट्स लर्न फॉर मेटल्स, k इन्फिनिटी असतो की नाही ना, व्हाई इट इज लाईक k डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज इन्फिनिटी फॉर द मेटल्स, त्यात आपण पाहूया, ठीक आहे ना. सो बाळा एकदा पुसू का मी, स्क्रीनशॉट घेतलाय तुम्ही याचा, ठीक आहे. बघा आता लक्ष दे, तर बाळा लक्ष दे की कॅपॅसिटी आपण डिराईव्ह काय केलं बेटा, सिग्मा इंड्युस्ड इज सिग्मा 1 minus 1 by k. Now what will happen for metals, for metal dielectric, for metal dielectric मी काय केलं आता, इथं मेटलची स्लॅब टाकली, स्लॅब कशाची टाकली, मेटलची. तुम्हाला माहिती आहे मेटल्स कडे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, ठीक आहे ना, त्याला चॅलेंज नाही, भरपूर फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, येस ऑर नो. सो ही मेटलची स्लॅब आहे, राईट, अँड वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग के फॉर दिस. मेटलच्या आतमध्ये तुम्हाला माहिती आहे नेट इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, अरे येस ऑर नो. म्हणून तर आपण याच्या आधी कितीतरी वेळा पाहिजे ना, लिफ्ट मध्ये तुमचा फोन लागत नाही, होतं का नाही. तुम्ही जर का स्टीलच्या डब्यामध्ये तुमचा मोबाईल ठेवला तर ते रेंज पकडत नाही, राईट. सो मेटलच्या आतमध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड काय रे बेटा, 0. सो बेटा आफ्टर पुटिंग डाय इलेक्ट्रिक, ओके, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की डाय इलेक्ट्रिक reduces net electric field, काय करतं डायइलेक्ट्रिक, reduces net electric field by k, बरोबर का नाही. सो बेटा E net will be E नॉट अपॉन k. समजा ह्या ज्या बाहेरच्या प्लेट्स आहेत बेटा, ह्या ज्या प्लेट्स आहेत कोणत्या, तुमच्या कॅपॅसिटरच्या, यांच्यामुळे समजा इलेक्ट्रिक फील्ड ई नॉट आहे, जे आपण मगाशीच पाहिलं, बरोबर का नाही, राईट. तर डायइलेक्ट्रिक रिड्युसेस इट बाय द फॅक्टर ऑफ के ई नॉट, परंतु नेट इज 0 फॉर द मेटल्स, बरोबर नाही, इनसाइड मेटल इलेक्ट्रिक फील्ड इज 0, सो 0 इज ई नॉट बाय के. सो बेटा फ्रॉम हियर के विल बी इन्फिनिटी,
के वरती येईल, हा 0 खाली जाईल, एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. दॅट्स वाय के इज इनफायनाइट फॉर मेटल्स. K is infinite for metals. This was actually a proof, right? From this formula, sigma induced. Now, beta, sigma induced will be sigma 1 minus 1 upon n infinity. 1 by infinity is 0, which means sigma induced is sigma. Very interesting thing. Free electrons चा ढीग आहे, समुद्र आहे त्या तुमच्या मेटल्स कडे. सो दॅट्स वाय तुम्ही जर इंड्यूस करायला सांगितले तर तो सगळेच्या सगळे चार्जेस इंड्यूस करेल. सो अंबानी पैशांची कमी नाही, तसा आहे हा चार्जेसची कमी नाही. तुम्ही जर माहितले 1 लाख द्या, घे. 1 कोटी घे 50 कोटी घे 1 अब्ज घे. सो व्हॉट एव्हर द चार्जेस यू वॉन्ट बी इंड्यूस्ड विल बी इंड्यूस्ड इन युअर मेटल प्लेट. इज देअर एनी अडचण? बाकी ऑल अदर केसेस मध्ये बेटा दिस इज फॉर मेटल्स. ओके, दिस इज फॉर मेटल्स. बाकीच्यांमध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड ग्रेटर आहे, येस ऑर नो? सो एवढे चार्जेस इंड्यूस होणार नाही. सिग्मा इंड्यूस्ड विल बी लेस दॅन सिग्मा. मेटल्स इतके चार्जेस बाकीचं कोण इंड्यूस करू शकत नाही. एकदा स्क्रीनशॉट घे. ओके, इफेक्ट ऑन इलेक्ट्रिक फील्ड काय म्हणू मी? रिड्युस्ड बाय के. म्हणजेच प्लेट मध्ये ई नॉट होतं, तर नंतर काय झालं रे बाळा? ई नॉट अपॉन के. गेटिंग? ई नॉट होतं तर ते काय झालं? ई नॉट अपॉन के. दिस वॉज विदाउट डायलेक्ट्रिक, विथ डायलेक्ट्रिक के ने रिड्यूस झालं. बेटा सेकंड मला पाहिजे इफेक्ट ऑन पोटेन्शियल डिफरन्स. इफेक्ट ऑन पोटेन्शियल डिफरन्स कोणामधला? बिटवीन प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे ना? आपण काय शिकतोय? कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. तर इफेक्ट ऑन पोटेन्शियल डिफरन्स काय? राईट. सो बाळा मला सांग, इलेक्ट्रिक फील्ड चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्ही बाय टी. देअरफॉर मी पोटेन्शियल डिफरन्सला असं म्हणू का बेटा? ई इंटू डी. येस ऑर नो? मग विदाउट डाय इलेक्ट्रिक मी असं म्हणू का की पोटेन्शियल व्ही नॉट आहे आणि ई इज ई नॉट आहे इंटू डी. मी असं म्हणू का दिस इज विदाउट डाय इलेक्ट्रिक. आर यू एग्री विथ मी? ठीक आहे ना? समजा डाय इलेक्ट्रिक नाहीच आहे तर व्ही ला व्ही नॉट बोललो मी, आणि ई इज ई नॉट. डी इज द डिस्टन्स बिटवीन प्लेट्स. फक्त मध्ये डायलेक्ट्रिक टाकता किंवा नाही टाकत, तर नाही टाकला तर दिस इज द कंडिशन. समजा डायलेक्ट्रिक टाकला तर व्ही बनतो ना मी पोटेन्शियल विथ डायलेक्ट्रिक. ई नॉट काय होईल? ई नॉट भागिले के. आर यू एग्री? ई नॉट फक्त ई नॉट बाय के होईल ना. दिस इज विथ डायलेक्ट्रिक. आर यू एग्री? आहे की नाही बेटा? डायलेक्ट्रिक टाकल्यावर दिस इज द कंडिशन. अच्छा, मग आता वरती बघ ना, ई नॉट इंटू डी कोण आहे? व्ही नॉट. सो देअर फोर व्ही इज व्ही नॉट अपॉन के. गेटिंग? म्हणजे इफेक्ट ऑन पोटेन्शियल काय म्हणू शकतो बेटा मी? तुम्ही डाय इलेक्ट्रिक टाकल्याच्या नंतर पोटेन्शियल डिफरन्स वॉज रिड्युस्ड. अरे बघ ना, जितका ज्यादा के तेवढाच कमी पोटेन्शियल. येस ऑर नो? सो हे बघ ना, एरो दाखवतो ना मी, जितका ज्यादा के बेटा तेवढं तुमचा व्ही कमी. सो पीडी काय म्हणू बेटा? पीडी रिड्यूस्ड बाय द फॅक्टर ऑफ के, जो तुमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. म्हणजे तुम्ही जे मध्ये भरताय, म्हणजे तुम्ही ग्लासचा स्लॅब टाकताय, मायकाची स्लॅब टाकताय, कोणत्याही मटेरियलची स्लॅब टाकताय तुम्ही मेटल सोडून, तर होतंय काय की पोटेन्शियल डिफरन्स रिड्युसेस बाय द फॅक्टर ऑफ के. म्हणजे मी काय म्हणू बेटा? दॅट व्ही नॉट बोललो ना आपण, सुरुवातीचा पोटेन्शियल डिफरन्स जो असेल 10 व्होल्ट, तो 8 व्होल्ट होईल, 7 व्होल्ट होईल, काहीतरी त्याच्यामध्ये कटौती होईल बेटा. व्ही नॉट विल बिकम व्ही नॉट अपॉन के. सो इफेक्ट ऑन इलेक्ट्रिक फील्ड, इफेक्ट ऑन पोटेन्शियल डिफरन्स. आता इफेक्ट ऑन कॅपॅसिटी पाहूया आपण. ठीक आहे ना? मी इथे ऍडजस्ट करतो त्याला. थर्ड इज द इफेक्ट ऑन कॅपॅसिटी, जो मेन टॉपिक आहे आपला, जे हिटिंग आहे विथ डायलेक्ट्रिक, जो कम्प्लिटली फील्ड आहे. काय फरक होईल कॅपॅसिटी वरती? तर बाळा आपल्याला माहिती आहे की कॅपॅसिटी इज क्यू अपॉन व्ही. मग सुरुवातीची जी कॅपॅसिटी आहे मी सी नॉट बोलतो,
व्हीला व्ही नॉट बोलतो. आर यू ऍग्री विथ मी? विदाउट डाय इलेक्ट्रिक काय बोलतो बच्चा मी? विदाउट डाय इलेक्ट्रिक. ठीक आहे ना? बर, डायइलेक्ट्रिक टाकला तर जी कॅपॅसिटी तिला मी म्हणू का सी, विच इज इक्वल टू क्यू अपॉन हा जो व्ही नॉट आहे, हा डायइलेक्ट्रिक टाकल्याच्या नंतर काय होतोय? व्ही नॉट बाय के. आर यू ऍग्री? व्ही नॉट काय होतं बेटा? व्ही नॉट बाय के. कधी? विथ, अरे बोलो, विथ डाय इलेक्ट्रिक. म्हणजे बेटा खालचा के वरती जाईल. येस ऑर नो? सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही नॉट. कोण आहे बेटा? सी नॉट. खालचा के वरती गेला, सो के टाइम्स सी नॉट. सर दिस वॉज समथिंग विच वॉज इंटरेस्टिंग एज वेल एज इम्पॉर्टंट. म्हणजे काय रे बेटा? विथ डायइलेक्ट्रिक कॅपॅसिटी वाढली ना के टाइम्स. पहिले काय असायचं? समजा के 2 आहे, 2 तर काय व्हायचं? पहिले इलेक्ट्रिक फील्ड आहे नाही का, 5 न्यूटन पर 10 न्यूटन पर कुलोम्ब आहे, तर भागिले 2 व्हायचं, ते काय व्हायचं? 5. पोटेन्शियल बाबतीत 10 व्होल्ट पोटेन्शियल, तुम्ही भागिले 2 करायचे, उत्तर यायचं 5. तर 2 असेल आणि कॅपॅसिटी 5 मायक्रो फॅरेड आहे, अर्थात छोटे असते ना, तर 5च्या डबल होईल ना, 5 दुने 10. कॅपॅसिटी काय झाली? वाढली. व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. सो कॅपॅसिटी इन्क्रीज्ड के टाइम्स. काय झालं बेटा? कॅपॅसिटी इन्क्रीजेस के टाइम्स. एमसीक्यू एमसीक्यूज मध्ये कधी कधी येतं ना की डायइलेक्ट्रिक टाकल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड काय होईल? इफेक्ट ऑन इलेक्ट्रिक फील्ड काय बेटा? रिड्युसेस बाय के. पोटेन्शियल डिफरन्स रिड्युसेस बाय के, बट कॅपॅसिटी इन्क्रीजेस बाय द फॅक्टर ऑफ के. इन्क्रीजेस के टाइम्स. तर बाळा थर्ड डेरिव्हेशन आपल्याला पाहिजे विथ डायइलेक्ट्रिक विच इज पार्शियली फील्ड. सो फार वी लर्न टू थिंग्स की कॅपॅसिटी इज क्यू बाय व्ही. जेव्हा तुम्ही डायइलेक्ट्रिक टाकता, इट बिकम्स के टाइम्स द प्रिव्हियस कॅपॅसिटी. राईट? के टाइम्स कॅपॅसिटी इन्क्रीजेस. इथपर्यंत आपण आलो. जर समजा डायइलेक्ट्रिक पूर्ण न भरता पार्शियली फील्ड असेल, काही प्रमाणात आहे आणि काही प्रमाणात मोकळं आहे, म्हणजे व्हॅक्युम आहे किंवा एअर आहे, आता काय करायचं? तर बेटा व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, कॉम्पिटेटिव्ह मध्ये सुद्धा आणि आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा क्वेश्चन्स हॅव बीन आस्क्ड. तर आता हे बघ, मी काय करतो की ह्या 2 कॅपॅसिटरच्या प्लेट्स आहेत बेटा. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्लस पॉझिटिव्हली चार्ज आणि दिस विल बी निगेटिव्हली चार्ज. काय केलं बेटा याच्यामध्ये? थोडं अजून लांब दाखवतो. ओके, एक प्लस चार्ज आणि एक मायनस चार्ज आहे. काय केलं याच्यामध्ये? एक डाय इलेक्ट्रिक ठेवला. काय केलं बेटा? एक डायइलेक्ट्रिक ठेवला एवढ्याच जागेमध्ये. समजा डिस्टन्स बिटवीन द 2 प्लेट्स इज डी. ह्या 2 प्लेट मधलं डिस्टन्स किती आहे रे बेटा? डी. ओके, आणि ही जी स्लॅब आपण ठेवली आहे डायइलेक्ट्रिक स्लॅब, ची जी थिकनेस आहे ती आहे काय म्हणत? छोटा टी. ठीक आहे ना? काय बेटा? छोटा टी. लेट्स अज्युम हे डिस्टन्स नाही, असं अज्युम टी आहे. ठीक आहे ना? दिस इज व्हेरी क्लोज. ठीक आहे बेटा? ओके, हा, आता लक्ष दे. मग उरलं किती डिस्टन्स? समजा डायइलेक्ट्रिकची थिकनेस जर का टी आहे, मग हे डिस्टन्स एवढं किती उरलं बेटा? रिमेनिंग डिस्टन्स इज डी मधून टी गेला ना, सो डी मायनस टी. ठीक आहे. मग आता तुमच्या ह्याच्या प्लेट्स आहेत बेटा, बरं का, कॅपॅसिटरच्या प्लेट्स. तर ह्या कॅपॅसिटरच्या प्लेट्स मुळे जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ते आपण काय घेतलं होतं बेटा? ई नॉट. येस ऑर नो? येस ऑर नो बेटा? आहे की नाही? कॅपॅसिटरच्या प्लेट्स मुळे ई नॉट. सो हे जे फील्ड आहे, नीट लक्ष दे, जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इथं तुमच्या प्लेट्स मुळे किती रे बेटा? ई नॉट, जेव्हा काहीच नाहीये. ओके, अँड दिस ई नॉट गेट्स रिड्युस्ड बाय द फॅक्टर ऑफ के. कारण तुम्ही कोणती स्लॅब टाकता यावरती डिपेंडंट आहे. तर तुमची जी डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे बेटा, तिचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट समजा के. राईट? तर इलेक्ट्रिक फील्ड आतमध्ये विल गेट रिड्युस्ड बाय द फॅक्टर ऑफ के, अँड एव्हरीबडी इज अग्री विथ मी की तुमच्या 2 प्लेट्स मध्ये फील्ड ई नॉट आहे, त्या 2 प्लेट्स मुळे ई नॉट आहे, आणि इट इज रिड्युस्ड बाय द फॅक्टर ऑफ के. ऍग्री? फॉर दिस स्लॅब ओनली, जी थिकनेस टी आहे. तर बेटा डी इज द डिस्टन्स बिटवीन प्लेट्स, टी is the thickness of slab.
के काय रे बेटा, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट डी मायनस टी रिमेनिंग डिस्टन्स, ते तर तुम्हाला दिसतंय आता. ठीक आहे, चलो मग बेटा वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग कॅपॅसिटी. सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही म्हणजे मला व्ही काढावं लागेल. व्ही इज ई इंटू डी किंवा ई इज व्ही बाय डी, मला ई काढावं लागेल. सो दॅट्स वाय मी अगोदर व्ही काढतो. कसा काढतो बघ व्ही, हे बघा आपल्याला माहिती आहे ई इज इक्वल टू व्ही बाय डी. सो बेटा देअरफॉर व्ही विल बी ई इंटू डी. येस ऑर नो? व्ही, सर व्हॉट इज व्ही? व्ही is the potential difference. V is the potential difference कोणामधलं रे बेटा? बिटवीन प्लेट्स. तुमच्या ज्या कॅपॅसिटरच्या प्लेट्स आहेत त्या दोघांच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे. परंतु इट हॅज बीन डिवाइडेड इंटू टू कंपार्टमेंट्स. एक डी मायनस टी साठी, एक टी साठी. डी मायनस टी मध्ये काहीच नाहीये, परंतु टी मध्ये ही तुमची ग्लासची स्लॅब आहे. सो बेटा दिस व्ही विल बी E1 D1 प्लस E2 D2. अरे सर नो, व्ही असं लिहितो मी. दिस व्ही बेटा विल बी व्ही, कसं म्हणूया, व्ही विदाउट डायइलेक्ट्रिक, व्ही विदाउट डायइलेक्ट्रिक अधिक पोटेन्शियल डिफरन्स व्ही विथ डायइलेक्ट्रिक. आता कळेल ना बेटा? आता कळेल ना? कारण की एवढ्या पार्ट मध्ये डायइलेक्ट्रिक नाहीच आहे, एवढ्या पार्ट मध्ये आहे. सो टोटल पोटेन्शियल डिफरन्स विल बी दिस प्लस दिस. आता एवढ्या पार्ट मध्ये हाऊ मच विल बी पोटेन्शियल डिफरन्स? सो बच्चा व्ही इज इक्वल टू ई इंटू डी. सो एवढ्या पार्ट मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे ई नॉट, आणि डिस्टन्स किती एवढ्या पार्ट मध्ये? डी मायनस टी. आर यू एग्री? प्लस विथ डायइलेक्ट्रिक इलेक्ट्रिक फील्ड आहे बेटा ई नॉट अपॉन के, राईट. आणि डिस्टन्स किती आहे? थिकनेस टी. येस ऑर नो? ओके. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? कॅन आय से हा ई नॉट कॉमन निघेल ना? ओके सर. मग कंसात काय राहील? इथं राहील डी मायनस टी. इथून ई नॉट बाहेर आला तर राहील टी बाय के. सो बेटा प्लस टी बाय, this is the potential difference between plates now, right? We are interested in the capacity. So beta capacity चा standard formula is C is equal to Q upon V. Yes or no? ते V ला उचला आणि इथं टाकून द्या. अच्छा, एक काम करूया आपण, थोडं अजून याला एक्सटेंड करू नाही का, नंतर इथं सिम्प्लिफाय. आपल्याला माहिती आहे ना E, आपलं E नॉट इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. आता म्हणू नको एका आलं, एका प्लेन शीट मुळे किंवा एका प्लेट मुळे सिग्मा अपॉन टू एप्सिलॉन नॉट आहे. सो दोघांमुळे पहिल्या डिव्हिजन मध्ये आपण पाहिलं सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. येस ऑर नो? सो सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू डी मायनस टी प्लस टी अपॉन के. व्हॉट इज सिग्मा? सरफेस चार्ज डेन्सिटी बिकॉज ऑफ दिस टू प्लेट्स विच इज क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट इंटू d minus t plus t upon k. So finally this is your v, this is your v. We are interested in the capacity beta, we are interested in the capacity. So capacity C is q by v, which means q by, v ला उचलून टाकून दे, q by a epsilon naught into d minus t plus t upon k. So बच्चा क्यू ला क्यू कॅन्सल, खालचा ए एप्सिलॉन नॉट वरती जाईल, आणि सी मी पार्शियली फील्ड असलो का सफिक्स मुद्दाम तुला पाठ करण्यासाठी. सी कॅपॅसिटी व्हेन पार्शियली फील्ड दॅट इज ए एप्सिलॉन नॉट वरती जाईल, पाठ करायचा आहे फॉर्म्युला डी मायनस टी प्लस टी अपॉन के. ओके, जागा थोडी कमी आहे, प्लीज नीट समजून घे. ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी मायनस टी प्लस टी अपॉन के. ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी मायनस टी प्लस टी अपॉन के. स्क्रीनशॉट घे. तर बाळा आजच्या लेक्चर मध्ये आपण ह्या 3 गोष्टी शिकलो. कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. पहिला विदाउट डायइलेक्ट्रिक. जर डायइलेक्ट्रिक नसेल तर ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. तर कॅपॅसिटी फक्त 2 फॅक्टर वरती डिपेंडंट आहे, ए आणि डी. ए ला डायरेक्ट आणि डी ला
इनव्हर्सली. विथ डायलेक्ट्रिक वेन कम्प्लिटली फिड, अख्खाच्या अख्खा डायलेक्ट्रिक जर भरलेला असेल तर ए एप्सिलॉन नॉट के बाय डी, फक्त कॅपॅसिटी इन्क्रीज्ड के टाइम्स. अच्छा, इथे काय झालं बेटा, विथ डायलेक्ट्रिक वेन इट वॉज पार्शली फिल्ड, मग काय झालं, ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी मायनस टी प्लस टी अपॉन के. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? फॉर्म्युले लर्न करा, विल सॉल्व न्यूमरिकल्स टुमॉरो. ठीक आहे.